हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बोलतेस तर तू एकदम बरोबर पूजा, पण आपण हे विसरायला नको की तृष्णाला सध्या तिच्या घरच्यांचा अजिबात आधार नाहीये. तुम्ही माझ्याशी कितीही खोटं बोललात ना तरी तुमचे डोळे नाही बोलू शकत. मी तुझ्याशी खोटं नाही बोलू शकत. मी कल्याणीकडे गेलो होतो. तिची परत समजूत काढायला वाटलं तिला समजेल आणि ती तुला परत घरी बोलवेल. कशी आहेस ग बाळा? तुला बघण्यासाठी डोळे आतुर झाले होते. मी ठीक आहे आजी. बाबा बाबा कितीतरी दिवसांनी तुम्हाला भेटायला येते, पण काय करू, कामात इतकी बिझी होते की वेळच नाही मिळाला तुम्हा लोकांना भेटायला. रोज विचार करायचे की आज तुम्हाला भेटायला येईन, उद्या तुम्हाला भेटायला येईन, पण यायला जमतच नव्हतं. मग काय झालं बेटा, आज आलीयस ना? आम्ही खूप खुश आहोत. माहिती आहे तुला, आज पण खूप काम होतं घरी. पण आई आणि अपूर्व दोघंही मला म्हणाले की काम काय होत राहतील, आधी घरी जाऊन तुझ्या घरच्यांना भेटून ये. आणि बाबांकरता पण तर माझी काही कर्तव्य आहेत, माझी काही जबाबदारी आहे. आणि माहितीये बाबा, सगळे माझी खूप काळजी घेतात. मला जराही काही झालं की सगळे धावत माझ्यापाशी येतात. खरोखरच खूप छान सासर मिळालंय मला. माझ्यावर खूप प्रेम करतात. माझी मुलगी जी कधीच खोटं बोलत नाही, ती आज माझ्यासाठी इतकं खोटं बोलते. पण का? असं तर नाही ना की पार्वतीच्या हे लक्षात आलंय की मी काल रात्री तिचं आणि आकांक्षाचं सगळं बोलणं ऐकलंय. बाबा तुम्हाला माहितीये, मी इकडे यायला निघाले ना तेव्हा आईच मला म्हणाल्या की रिकाम्या हाताने घरी नको जाऊ, काहीतरी गोड घेऊन जा. पण मी विचार केला की गोड नेण्यापेक्षा मी तुमच्यासाठी हलवा घेऊन येते. तसंही तुम्हाला हलवा खूप आवडतो ना, याच निमित्ताने तुम्ही माझ्या हातचा हलवाही खाल. तू हलवा घेऊन आलीयस? हो, पण फक्त आणि फक्त बाबांकरताच. फक्त बाबांसाठी? आम्ही तुझ्या हातचा हलवा नाही खाऊ शकत का? ठीक आहे, तू पण हलवा खा. तू पण काय लक्षात ठेवशील की कोणाशी गाठ पडली ती?
बेटा इतक्या प्रेमाने बाबांकरता आणलायस तर खाऊ पण घाल ना. हो आई. बाबा हे घ्या. चला गरम गरम हलवा खा बरं तुम्ही. आई तू पण घे ना हलवा. आजी, आकांक्षा तू पण ये ना, तू पण घे हलवा. हो ताई. तुझ्या हाताने बनवलेला हलवा मी डोळे बंद करून फक्त सुगंधानेच ओळखू शकतो पार्वती. मला हे दाखवण्यासाठी की तृष्णा आपल्या घरून आली आहे आणि हा हलवा तिने आपल्या घरून बनवून आणलाय. मी खरंच खूप भाग्यवान आहे, कारण देवाने मला खूप समजूतदार परिवार दिला. सगळेच जण आपापल्या आयुष्याला त्रासलेत आणि तृष्णा तिचं तर आयुष्य जणू आता पूर्णपणे संपलंच आहे. आणि सगळेच जण माझ्या समोर आपलं दुःख लपवून सुखी असल्याचं नाटक करतायत. आणि म्हणून मला या सगळ्यांना खुश करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. यांच्याच प्रमाणे मलाही आपलं दुःख लपवावं लागेल. सुकन्या आमच्या कन्या. काय आई, किती जोरात लागलं मला. कोणी सांगितलं होतं माकडासारखी उड्या मारत यायला? सावकाशपणे नाही चालू शकत? अच्छा, मी माकडासारखी उड्या मारत आले की तू? असं वाटतं जसं वादळ आलं. वादळ तर येणारच आहे, तेही तृष्णाच्या आयुष्यात. आणि आपल्याला तर वादळ गेल्यानंतर तिच्या दुर्दैवाचा तमाशा बघायचा आहे. कोड्यात बोलणं सोड गाई आणि हे सांग, अशी कोणती बातमी होती जी सांगण्यासाठी तू अशी धावत आलीस? माझ्या डोक्यात एक जबरदस्त आयडिया आलीये, ज्यामुळे तृष्णा क्षणभरात पेपरवर साईन करेल. आयडिया? कोणती आयडिया? आजपर्यंत जितकं मी तृष्णाच्या घरच्यांना बघितलंय त्यावरून हेच लक्षात येतं की त्यांच्यात खूप प्रेम आहे. आणि एखाद्या गोष्टीमुळे कोणा दुसऱ्याला दुःख किंवा त्रास होत असेल तर ती गोष्ट पूर्ण कुटुंबच त्याच्यापासून लपवतं किंवा त्याला सांगत नाही. कळतंय? नाही कळलं आई. मूर्ख, एवढीशी गोष्ट कळत नाही? अलीकडे दीपकची तब्येत खराब असते आणि मला पूर्ण खात्री आहे की तृष्णाला घराबाहेर काढल्याची खबर त्यांनी दीपक पासून लपवली असणार. बस हाच कच्चा दुवा आहे. त्या लोकांना जर मी दीपकला ही गोष्ट सांगण्याची धमकी दिली तर तृष्णा पेपर्सवर नक्कीच साईन करेल. म्हणजे तू धमकी देण्यासाठी तिच्या घरी जाशील? अगं, जर एकदा त्यांच्या घरी जाण्याने माझ्या मुलाचं आयुष्य सुधारतंय तर हा सौदा वाईट नाहीये. मग संधी मिळाल्यावर मी आपल्या पद्धतीने त्यांना समजावेन. त्या अपशकुनी तृष्णाने माझ्या मुलाचा पिछा सोडावा म्हणून मी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. बस त्या तृष्णाचं नाव माझ्या मुलाच्या नावापासून वेगळं व्हायला हवं.
बेटा मी तुला किती समजावलं पण तू अजिबात ऐकत नाहीस. फक्त एक दिवस इथे राहिली असतीस तर आम्हाला किती बरं वाटलं असतं बेटा. आई, थोड्या वेळ थांबले काय किंवा दिवसभर, एकच गोष्ट झाली ना. तसही मी जर इथे राहिले तर त्या लोकांनी केलेले सगळे आरोप खरे ठरतील. म्हणून प्लीज मला थांबायचा आग्रह नको करू. तृष्णा, जेव्हा मी विचार करते की तुझं स्वतःच घर असताना ते सोडून तू मंदिरात राहतेस, या विचाराने माझ्या हृदयाला चरे पडतात ग. लवकर परत ये बेटा, घरी परत ये ग. हो तर काय बेटा, तू अशा लोकांना सत्य सांगायला निघाली आहेस ज्यांनी फक्त खोटं आणि खोट्याचाच आधार घेऊन तुला घराबाहेर काढलं, तुझ्यावर अन्याय केला. बेटा ते तुझं सत्य कधीच समजून घेणार नाहीत. त्यांना समजो ना समजो आई, तसही जे माझ्या नशिबात लिहिलंय ते तर होणारच ना. मी माझ्या नशिबाशी लढू तर शकत नाही ना. जर मला आयुष्यभर खोटा आरोप मिरवतच जगायचंय तर तेच ठीक. तू सुद्धा ना आकांक्षासारखी हट्टी झालीयस. आज तू जे केलंयस ना तेही तू स्वतः इतक्या संकटांना तोंड देत असताना इतकं कुणीही नाही करत ग. हे सगळं करायला खूप मोठं मन पाहिजे बेटा. आई, हे काम अशी प्रत्येक मुलगी करू शकते जिचे आई वडील तुमच्यासारखे आहेत. आणि मी काही जगावेगळं काम नाही केलंय आई. खरंच ताई, तुझ्या आज इथे येण्याने बाबांच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आलंय. बाबा खूप खुश दिसत होते. मी आलेच हं बेटा, तू जाऊ नकोस, थांब हं. हो आई. सुकन्या आमच्या कन्या. बरं ताई, चल मी तुला सोडते. तुला त्रास करून घेण्याची काही गरज नाही. मी माझी एकटी जाईन ग. तृष्णा बेटा हे भाऊसाहेबांना दे. आई, हे काय आहे? यात हलवा आहे बेटा, भाऊसाहेबांना दे आणि तू सुद्धा खा. आई, याची काय गरज होती? बेटा काही गोष्टी गरजेशिवाय करायच्या असतात. ठीक आहे आई, मी येते आता. तसही खूप उशीर झालाय. बरं बेटा, स्वतःची काळजी घे. हो आई. चल ताई, मी तुला रिक्षेपर्यंत सोडते. येते. ये बेटा. काय चाललंय? विचार केला की घरून येताना तृष्णा थकून भागून येईल, म्हणून संध्याकाळच्या पूजेकरता हार आपणच बनवावा. अरे आण, मी पण थोडी तुझी मदत करतो. हो हो, का नाही. त्या निमित्ताने माझाही थोडा विरंगुळा. नाहीतरी तृष्णा गेल्यापासून खूप रिकाम वाटतंय. तृष्णाला तिच्या घरी गेल्यावर आणि सगळ्यांना भेटल्यावर खूप आनंद होत असेल ना. हो, खूप छान लोक आहेत तृष्णाच्या घरचे आणि खूप चांगले संस्कार केलेत त्यांनी आपल्या मुलींवर. मी तर देवाकडे हीच प्रार्थना करत असतो की पुढल्या जन्मी तृष्णा माझीच मुलगी म्हणून जन्मू दे. बाबा, अरे तू आलीस बेटा. कसे आहेत सगळे तिकडे? आणि तुझे बाबा कसे आहेत?
घरी सगळे बरे आहेत. आणि मी माझ्या बोलण्याने बाबांची ही खात्री करून दिली आहे की मी माझ्या सासरहून आली आहे आणि सासरी खूप आनंदी आहे. तृष्णा बेटा, निराश होऊ नकोस. अगं, आज जे तू काही आपल्या बाबांना खोटं खोटं सांगितलंयस, कोणी सांगावं उद्या ते खरं होईल आणि तू खरोखरीच आपल्या सासरी परत जाशील. हो ना बेटा? बरं बाबा, आईने तुमच्याकरता आणि काकांकरता हलवा पाठवलाय. गरम गरम आहे, खाऊन घ्या. बरं बेटा. आणि मी पूजेची तयारी करते. संध्याकाळ होते ना, उशीर होऊन जाईल. चला, निमित्ताने का होईना पण तृष्णाचं इथे मन तर रमतंय. सुकन्या आमच्या कन्या. सुकन्या आमच्या कन्या. तुझ्या आईला भेटायला आले. आई घरी आहे की मंदिरात गेलीये आपल्या मुलीचे अश्रू पुसायला? आंटी तुम्ही कल्याणी, कल्याणीताई तुम्ही? आश्चर्य वाटलं ना? मला पण वाटलं होतं जेव्हा मी इथे यायचा विचार केला होता. पण माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला इथे यावं लागलं. नाही नाही, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तुमचंच घर आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा येऊ शकता. अरे देवा, तसं तुम्ही लोक हे गोड गोड बोलणं कुठून शिकलात? हा, थकत नाही तुम्ही हा नाटक करून? तसंही मी तुम्हा लोकांना भेटायला नाही, भाऊसाहेबांना भेटायला आले. कुठे आहेत ते? ते त्यांच्या खोलीत आहेत. ठीक आहे, मी त्यांना त्यांच्या खोलीत जाऊनच भेटते. मला त्यांच्याशीच महत्वाचं बोलायचं. दीपकशी काय बोलायचं? जे बोलायचंय ते आमच्याशी बोल. आणि दीपकची अशी अवस्था नाहीये की तो तुझं बोलणं. माहितीये मला, म्हणूनच त्यांना हे सांगायला आले की त्यांच्या या अवस्थेचा गैरफायदा घेऊन त्यांची मुलगी काय काय थेर करतेय.
अहो त्यांना पण कळायला हवं ना की ज्या संस्काराची दवंडी पिटवत ज्या मुलीला माझ्या दारात सोडून गेले होते ना ते त्या त्यांच्या मुलीने मंदिरात बसून माझ्या नाकी नऊ आणलेत. आज तर ही गोष्ट मी भाऊसाहेबांना सांगणारच आहे. नाही नाही ताई, असं करू नका. त्यांची तब्येत बरी नाहीये. हा धक्का ते सहन करू शकणार नाहीत. सहन नाही करू शकणार म्हणजे तुम्हा लोकांनी त्यांना अजून हे सांगितलं नाहीये? नाही नाही कल्याणी ताई, आम्ही आतापर्यंत त्यांना काही सांगितलं नाहीये. जर त्यांना कळलं की तृष्णाला तिच्या सासरून बाहेर काढण्यात आलंय तर ते हा धक्का सहन करू शकणार नाहीत. नवऱ्याची काळजी आहे हा, पण माझ्या मुलाची काळजी नाहीये. खूप झालं, मी खूप गप्प बसले. आजपर्यंत तृष्णाने घटस्फोटाच्या पेपर्सवर साईन नाही केले आणि या गोष्टीचा मी भाऊसाहेबांना सांगूनच निर्णय घेईन. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या.